मुंबईमध्ये खासगी शाळांच्या फी वाढीला वैतागलेल्या पालकांनी आता शिक्षण मंत्र्यांकडे धाव घेतली आहे। खासगी शाळा दरवर्षी फी वाढ करत असून शाळेचं साहित्यही शाळेत पैसे भरून घेण्याची सक्ती करण्यात येते आहे। शाळांची तक्रार शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली तरी त्याचं समाधान होत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे। शाळा फी दरवर्षी वाढवत असली तरी पालकांची पगारवाढ दरवर्षी होते का असा सवालही पालकांनी उपस्थित केला आहे। खासगी शाळांचं योग्य धोरण शासनानं ठरवावं अशी मागणी यावेळी पालकांकडून करण्यात आली। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। खासगी शाळांच्या फी वाढीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। मुंबईत अनेक खासगी शाळांनी फी जी आहे ती दुप्पट आणि तिपटीने वाढवलेली आहे। अनधिकृतपणे फी वाढ होत असल्याचा आरोप अनेक पालकांनी केला आहे। या पालकांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची देखील भेट घेतलेली आहे। काय नेमके मुद्दे आहेत जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत पालक आहे, काय सांगाल किती टक्क्यांनी फी वाढ होते आणि पालकांना विश्वासात घेतलं जातं? दरवर्षी 10% फी वाढवली जातात आहे आणि जर शाळेत काय पण मीन्स इम्प्रूव्हमेंट करायचं आहे तर तेव्हा आमच्याकडनं 15% ते लोक घेतात। आमच्या शाळेने तर 56% फी वाढ केली आहे। जेव्हा या गोष्टीसाठी थोडंसं प्रोटेस्ट केलं तर म्हणतात 50% आता वाढवतो, 60% पुढच्या वर्षी वाढवूया। तर असं म्हणजे दरवर्षी जर फी वाढत असणार तर त्या ह्याच्याने आमचा पगार तर वाढत नाही। मग एक मिडल क्लासचा जो पालक आहे तो कुठे जाणार? जर कॅपिटेशन फी ॲक्टमध्ये जर क्लिअर लिहिलं होतं की 3 वर्षातून एकदाच शाळेला फी वाढ करायचं हे आहे आणि ते पण गव्हर्नमेंटकडनं परमिशन मिळाल्यानंतर शाळा फी वाढ करू शकते, तर ही दरवर्षाची फी वाढ कशी झालेली आहे याबद्दल मी ऑलरेडी त्यांना एक कंप्लेंट केलेली आहे। पण नुसत्या कंप्लेंटवर कंप्लेंट डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन मिनिस्टर यांच्याकडे नुसत्या कंप्लेंट आणि नुसती कागदी घोडं नाचवले जात आहेत। इकडून तिकडे आमचे ॲप्लिकेशन इकडून तिकडे नुसते पाठवले जात आहेत, पण शाळेला ठोस म्हणजे शाळेच्या ज्या ह्याचा ठोस पुरावा डेप्युटी डायरेक्टर किंवा यांना देऊन सुद्धा त्यांच्यावर कुठलीही शाळावर ॲक्शन होत नाहीये। तक्रारी करून सुद्धा दाद मिळत नाही। शिक्षण अधिकाऱ्यांपासून ते शिक्षण मंत्र्यांपर्यंत तक्रारी गेलेल्या आहेत। आपल्या सोबत आणखी काही पालक आहेत काय? आता DFRC म्हणून एक कमिटी स्थापन केलेली आहे शासनाने, पण त्याच्यामध्ये मूळ सामान्य पालकाला जायलाच प्रोव्हिजन नाहीये त्या कायद्यामध्ये। त्यामुळे हा प्रकार असं झालं ना की पालक इकडे ओरडत राहतील आणि शाळा तिकडे लुटत राहतील, असं चाललंय सगळं। पण काय सांगाल की वेगवेगळ्या मार्गाने फी घेतली जाते? गणवेश शाळेतूनच घ्यायचा, पुस्तकं शाळेतूनच घ्यायचं, स्टेशनरी शाळेतूनच घ्यायची। काय सांगाल काय नेमकं सरकारला या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत का? सरकारला सगळं माहीत आहे आणि कितीतरी कंप्लेंट्स पण केले, पालकांनी कंप्लेंट्स केली। इथे पण 10-12 शाळांचे पालक आहेत, त्यांनी कंप्लेंट केलेली आहे, पण सरकारने अजून पण काहीच ॲक्शन घेतलेली नाहीये। खासगी शाळांवरचा लगाम हा सरकारच्या हातात का नाहीये की असून सुद्धा सरकार शांत आहे? त्यामुळे या सगळ्या पालकांचा आवाज जो आहे तो शिक्षण मंत्री आता तरी ऐकणार का की दरवर्षी पालकांच्या खांद्यावर फी वाढीचं ओझं पालकांना झेलावं लागणार? व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।